तुम्ही कधी ठेचा बटाटा बनवला आहे का? चवीला खूप भारी लागतो आणि सुके मसाले न वापरता हा ठेचा मसाला बनवलेला आहे आणि चवीला खूप भारी लागतो. पोळीबरोबर किंवा भाकरीबरोबर खरंच खूप अप्रतिम लागतो. साहित्यही खूप कमी लागतं, वेळही खूप कमी लागतो. तेव्हा तुम्ही एकदा नक्की बनवून पहा. याआधीही ना मी माझ्या चॅनलवरती अशाच चटपटीत रेसिपी शेअर केली होती. त्यापैकी आहे ही कांद्याची चटणी, जी चवीला खूप भारी लागते. सुकी चटणी आहे ही. ही बनवून तुम्ही ना महिनाभर स्टोअर करून ठेवू शकता, अजिबात खराब होत नाही. तर आता ठेचा बटाटा बनवण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य बघा. 7-8 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत, अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी. आणि खूप सारी घ्यायची कोथिंबीर. आता तिखट किती हवं आहे त्यानुसार तुम्ही हिरवी मिरची घेऊ शकता. आता इथे ना हा ठेचा बटाटा बनवण्यासाठी आपल्याला असा लोखंडाचा तवा वगैरे असेल ना, तर तो घ्यायचा आहे. यावरती भाजीची टेस्ट खरंच खूप छान येते. त्यानंतर आता तवा चांगला गरम झाला, तर यामध्ये ना मी आलं न घालता फक्त लसूण आणि मिरच्या आपण भाजून घेणार आहोत. ह्या मिरच्या ज्या आहेत ना खूप तिखट आहेत, त्यामुळे मी 4 घेतलेल्या आहेत. आता यापेक्षाही तिखट तुम्हाला भाजी हवी असेल तर थोडे मिरच्या तुम्ही वाढवू शकता. लसूण आणि ना मिरची आपल्याला थोडंसं हलकासा बघा यावर त्याची डाग येईपर्यंत भाजायचं आहे. म्हणजे काय होतं, याचा कच्चेपणा गेला ना की ठेच्याला छान टेस्ट येते. तर मिरच्यांना ना मी मधून चीर दिल्या होत्या. तसं चीर देऊन घ्यायचं, नाही तर काय होतं आपण जेव्हा असं तव्यावरती भाजतो ना तेव्हा त्या फुटतात आणि उडू शकतात. त्यामुळे अशा मध्ये चिरा देऊन घ्यायच्या. आता लसूण आणि मिरची भाजली गेलेली आहे, काढून घेऊया. आता आपल्याला याच तव्यावरती काय करायचं आहे, बटाटे घालायचे आहेत. तर बटाटे बघा असे ना मध्यम साईजच्या अशा मी फोडी करून घेतलेल्या आहेत. जास्त जाडी करायची नाही, जास्त पातळी नाही. अशा फोडी आपल्याला करून घ्यायच्या आहेत. जास्त जाड ठेवलं तर काय होणार, व्यवस्थित शिजणार नाही. धुवून आता ना याला चाळणीवरती ठेवलं आहे, म्हणजे काय होतं यामध्ये जे पाणी असतं ना ते निघून जातं. आपल्याला पाणी अजिबात वापरायचं नाही आहे. आता त्याच तव्यावरती घेतलेले 2 चमचे तेल आणि तेलामध्ये हे बटाटे आपल्याला घालायचे आहेत. आणि गॅस मिडियमपेक्षा कमी ठेवायचं बरं का, नाही तर काय होईल, मी ते बटाटे करपू शकतात. तर गॅस मिडियमपेक्षा कमी ठेवून आपण हे बटाटे आता तेलामध्ये चांगले भाजून घ्यायचे आहेत. गॅस कमी ठेवला की व्यवस्थित भाजले जातात, कच्चे राहत नाहीत बटाटे. तर हे ना मध्ये मध्ये आपण असे बटाटे मिक्स करत बटाटे तळून घेऊया. तर हे बटाटे आपले तळता आपल्याला तळताना यामध्ये ना थोडंसं मीठ घालायचं, म्हणजे काय होईल, बटाटा फिका लागणार नाही. पुढेही आपल्याला मीठ वापरायचं आहे, पण आता थोडंसं मीठ नक्की घाला, म्हणजे बटाट्यांमध्ये छान असं मिठाचा टेस्ट उतरते. नाही तर काय होईल, फिका लागेल. तळताना जेव्हा तो बटाट्यामध्ये मीठ उतरतं ना चवीला खूप भारी लागतं. तर हा बटाटा आपला भाजतोय तोपर्यंत काय करायचं, आपण हे जे आलं लसूण मिरची आहे ते सर्व वाटून घ्यायचं आहे. या भाजीमध्ये ना कोथिंबीर फक्त जास्त वापरायची, त्यामुळे काय होतं, भाजीला कलरही खूप छान येतो आणि टेस्टही छान येते. आता यामध्येच ना मी घालते थोडंसं जिरं, अर्धा चमचा छोटं जिरं घालते. आणि आता हे ना पाणी न घालता आपल्याला दरदरीत असं वाटून घ्यायचं आहे. तर बघू शकता मस्त असं वाटलं गेलेलं आहे, दरदरीत वाटलं गेलेलं आहे. असंच आपल्याला हे वाटण पाहिजे. आता आपण बटाटे चेक करूया. तर बघा मध्ये मध्ये मिक्स करत हे बटाटे मी असे भाजून घेते आहे. तेल कमी वापरायचं आहे बरं का आपल्याला, जास्त तेलही नाही लागत या भाजीला आणि चवीला आपली भाजी मस्त लागते. टिफिनला देण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे आणि खरंच सांगते, भाकरीबरोबर ना खरंच ही भाजी खूप छान लागते. तिखट झणझणीत अशी ही ठेचा बटाटा तुम्ही एकदा नक्की बनवून पहा, तुम्हाला हे खूप आवडेल. तर बटाटा बघा आपला हलका असा तळला गेलेला आहे. तर आता ना आपण बटाटा चेक करूया बघा. हा 50% जास्त आपला बटाटा जो आहे तळला गेलेला आहे, असं आपल्याला तळून घ्यायचं. तर हा बटाटा काढून घेते मी आणि त्याच तव्यावरती परत एक छोटं चमचं तेल घेतलं. यामध्ये ना घालते अर्धा चमचा मोहरी राई. तडतडलं ना की यामध्ये आपल्याला, तर बघा मोहरी राई तडतडली की यामध्ये ना आपल्याला अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचं आहे. आता राई आणि जिरं ना चांगलं चटकू द्यायचं, नाही तर काय होतं, त्याचा कच्चापणा ना आपण जेव्हा खातो तेव्हा लागतो, मग भाजीला खरंच टेस्ट लागत नाही. त्यामुळे काय करायचं, व्यवस्थित असं चटकू द्यायचं. बघा मस्त असं जिरं भाजलं गेल्यानंतर आपण जे आलं लसूण कोथिंबीरचा ठेचा बनवून ठेवला होता मिरचीचा, तो घालून घ्यायचा, सर्व घालायचं आहे आणि तेलामध्ये याला छान असं परतून घ्यायचं आहे. म्हणजे काय होईल,
आपला ठेचा जो आहे मस्त असा परतला गेल्यामुळे त्याची टेस्ट जी आहे ना अजून उठून येईल. त्यामुळे एकदम मंद गॅसवरती आपण हा ठेचा चांगला 1 मिनिटभर चांगला असा तेलामध्ये परतून घेतलेला आहे. तर बघा आता यामध्येच घालूया आपण मीठ. तर मीठ लक्षात ठेवा आपण बटाटा तळतानाही घातलं होतं, त्यामुळे आता थोडंसं मीठ घातलेलं आहे. म्हणजे मसालेही आपले चांगले भाजले जातील. गॅस एकदम मंदवरती ठेवलेली आहे, कारण पाणी अजिबात वापरणार नाही आहोत या भाजीमुळे मध्ये, त्यामुळे गॅस मंदवरती ठेवायचे. आणि आता बटाटे मिक्स करून घेऊया. आणि सर्व जो ठेचा आपण बनवलेला आहे त्याचं पूर्ण ना अशी कोटिंग बटाट्यावरती आली पाहिजे, असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. जेव्हा असं आपण लोखंडाच्या तव्यावरती वगैरे तव्यावरती आपण भाजी बनवतो ना, त्याची खरंच चव भारी लागते नॉनस्टिक पॅनपेक्षाही. त्यामुळे मी या पद्धतीने बनवतात. याला ना आपण झाकून 2-3 मिनटं चांगलं शिजू देऊया. म्हणजे जे कच्चे बटाटे आपण 50-60% शिजवले होते तेही परत शिजले जातील. तर मध्ये-मध्ये ना याला मिक्स करत राहा. तर बघा मध्ये-मध्ये ना 1-2 वेळा मी बटाटे चांगले मिक्स केले होते. ह्याच्यावरती अजून बघा मस्त असा कलर आलेला आहे बटाट्यांवरती. म्हणजे आपले बटाटे छान असे शिजले गेलेले आहेत. जराही कच्चा ठेवला नाही पाहिजे. आता ही आपली झणझणीत अशी बटाट्याचा ठेचा बटाटा भाजी तयार झालेली आहे. तर एकदा नक्की बनवा आणि मला सांगायला विसरू नका बरं का, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरती नक्की क्लिक करा. म्हणजे काय होईल, माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल.